सावंतवाडी बाजारपेठेत प्लास्टिक अंडी आढळून आली आहेत। सतीश आकेरकर यांना अंड्याचा पदार्थ बनविताना अंडी बनावट असल्याचे निदर्शनास आले। अन्न भेसळ अधिकाऱ्यांना सोमवारी 31 जुलैला मनसेद्वारे निवेदन देण्यात येणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्लॅस्टिकची अंडी विक्रीचे प्रमाण वाढत आहे। हा प्रकार सावंतवाडी बाजारपेठेतच उघडकीस आला। सावंतवाडी शहरातील सतीश आकेरकर यांनी बाजारातून अर्धा डझन अंडी खरेदी केली, पण जेव्हा जेवणासाठी शनिवारी ही अंडी फोडली तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की यात काहीतरी गडबड आहे। ही अंडी ओरिजिनल नसून बनावट वाटतात। त्यांनी आपल्या सहकारी, मित्रपरिवार तसेच अन्न भेसळचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला। मी सावंतवाडीतल्या एका बेकरीमधून 6 अंडी विकत घेतलेले काल रात्री, आणि नाही म्हटलं तरी आठवड्यात मी 4 दिवस तर अंडी असतात आमच्याकडे। तर रात्री हा प्रकार अंड्याचं बघितल्यावर जरा वेगळा संशय होऊ लागला मला, काहीतरी प्लॅस्टिकसारख्या वगैरे असा काहीतरी। मध्ये एकदा TV वर ऐकलेलं आहे वगैरे, म्हणून मला संशय बळावलं, म्हणून मी आमच्या केसरकर साहेबांना फोन करून याची बातमी दिली किंवा याची माहिती दिली। परत मी रात्री 10 वाजता त्या बेकरीत गेलो आहे आणि त्यांना दाखवलं प्रकार। मग त्यांनी जे डिस्ट्रीब्युटरकडनं घेतले त्या डिस्ट्रीब्युटरला फोन केला आणि तो माझ्याशी बोललो। तो मला बोललो, थांबा जरा, आपण उद्या काही त्याच्यावर बघूया, मी आता म्हणता खाऊ शकत नाही, तो पण दुसरी हवी तर घेऊन जा। म्हटलं माका दुसरी नको, उद्या म्हटलं काय तर आपण बघूया याच्यापेक्षा। मग मी ती काय खाऊ देऊ नये, अंडी मी तसंच ठेवलं, पदार्थ केलेलो असं तसंच ठेवलं अंड्यांचं। असं कधी होणार नाही, ह्या वेगळा काहीतरी जावं लागला मी केलेलं त्याच्यात। आणि हे माझ्या रेग्युलर डेली नाही म्हटलं आठवड्यातून 3-4 दिवस पदार्थ मी तसं करतो। आणि ह्या त्याच्यातलं दिसा करत लागला, त्याच्याशिवाय त्याचा स्मेल नाही अजिबात, त्या अंड्यांका आतमध्ये स्मेल नाही। हात धुतल्यानंतर जरी ते काय केलं, साबण लावून हात धुतला तरी स्मेल येतो, पण तो सुद्धा स्मेल होतो नाही। याविषयी पोलखोल करण्यासाठी मनसेचे सावंतवाडी पदाधिकारी अनिल आकेरकर, राजू कासकर, सतीश आकेरकर यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी प्रमोद तावडे, मिलिंद सावंत, अतुल केसरकर, संतोष भैरवकर, सुनील आचरेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर यांनी सोमवारी अन्न भेसळ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले। अंडी जी आहेत ती खरोखरच डिफेक्टिव्ह दिसत आहेत बघितल्यावर। तर उद्या आम्ही जिल्हा फूड अँड ॲडल्ट्रेशन्स डिपार्टमेंट जो आहे त्याच्याकडे उद्या रितसर तक्रार दाखल करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने। आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करतो की याच्या पुढे अंडी जर खात असाल तर कृपया ती चेक करा, त्याची खात्री करा आणि नंतरच ती अंडी खा। कारण काही वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपण बाजारात केळीची केमिकलमध्ये बुडवून ज्या प्रकारे केळी विकली जात होती त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती उघड केलेली होती। आणि केमिकल्स आपण स्वतः आमच्या कार्यकर्त्यांनी पकडून दिलं होतं आणि त्या लोकांना आपण पोलीस तक्रार सुद्धा झालेली होती। रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी।